तुम्हालाही फक्त 2500 रुपयात घरावर सोलर बसवता येईल. सरकारची स्मार्ट सौर योजना सुरू आहे. अजून जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतला नसेल तर नक्की घ्या. अनेकांनी या संधीचा लाभ घेतलाय. तर मित्रांनो, जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती. पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ATV मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. राज्य शासनानं सुरू केलेली स्मार्ट सौर योजना ही गरीब, गरजू आणि कमी वीज वापर करणाऱ्या कुटुंबांसाठी खूपच दिलासादायक ठरणारी योजना आहे. वाढते वीज बिल, महागडी वीज आणि वारंवार खंडित होणारी वीज यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले होते. ही अडचण दूर करण्यासाठी आणि हरित ऊर्जेकडे वाटचाल करण्यासाठी शासनानं ही योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आणि 0 ते 100 युनिट पर्यंत वीज वापरणारे घरगुती ग्राहक विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावेत आणि त्यांचं मासिक वीज बिल जवळपास शून्यावर यावे. स्मार्ट सौर योजना महावितरण कंपनीमार्फत राबवली जात असून पात्र लाभार्थ्यांच्या घराच्या छतावर 1 किलोवॅट क्षमतेचा सोलर रूफटॉप प्रकल्प बसवण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना आणि राज्य सरकारची स्मार्ट सौर योजना यांचे एकत्रित अनुदान दिलं जाणार आहे. त्यामुळे सोलार प्रकल्पाचा एकूण खर्च पाहता तब्बल 80 ते 95% रक्कम शासनाकडून मध्यम वर्गीय कुटुंबांना सोलार प्रकल्प बसवणे सहज आणि शक्य होणार आहे. या योजनेतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लाभार्थ्यांना फार कमी पैसे भरावे लागणार आहेत. महावितरणने दिलेल्या माहितीनुसार 100 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना सोलार प्रकल्पासाठी फक्त 2,500 ते 7,500 रुपयांपर्यंतच रक्कम भरावी लागणार आहे. उर्वरित खर्च केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदानाच्या माध्यमातून दिला जाणार आहे. त्यामुळे ज्यांना आजपर्यंत सोलर प्रकल्प महाग वाटत होता त्यांच्यासाठी ही योजना मोठी संधी ठरणार आहे. या योजनेमुळे केवळ वीज बिलात बचत होणार नाही तर पर्यावरणालाही मोठा फायदा होणार आहे. सौर ऊर्जेमुळे प्रदूषण होत नाही, कार्बन उत्सर्जन कमी होतं आणि निसर्गाचं संरक्षण होतं. याशिवाय घरावर तयार होणारी अतिरिक्त वीज ग्रीडला विकता येणार असल्यामुळं काही प्रमाणात उत्पन्न मिळण्याची संधीही उपलब्ध होणार आहे. त्यामुळं ही योजना केवळ खर्च वाचवणारी नाही तर भविष्यात आर्थिक मदत करणारी देखील ठरणार आहे. स्मार्ट सौर योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता अटी ठरवण्यात आलेल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, 0 ते 100 युनिटपर्यंत वीज वापरणारे घरगुती ग्राहक, स्वतःच्या घराचे छत असलेले नागरिक आणि महावितरणचे घरगुती वीज कनेक्शन असणं आवश्यक आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेतलेल्या कुटुंबांना या योजनेत प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक गरीब कुटुंबांना याचा थेट फायदा होणार आहे.